तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती। तर भांडी वाटप योजना या योजनेसाठीचे अर्ज मागवणं हे सध्या सुरू झालेलं आहे। याची साइट जी आहे ती सुरळीत सुरू झालेली आहे। तर या भांडी वाटप योजनेसाठी तुम्ही देखील अर्ज करू शकता किंवा तुम्ही देखील अर्ज केलेला असेल। तर तुम्ही अर्ज जर केलेला असेल तर आता अर्ज केल्याच्या नंतर तुम्हाला भांडे मिळेपर्यंत काय काय करावं लागतं व कशा कशा प्रकारचे मेसेजेस तुम्हाला येतात व भांडे तुम्हाला केव्हा मिळतात याविषयीची सविस्तर माहिती ही आज आपण आपल्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। ही माहिती समजण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर चला मग आता आपण पाहूया याविषयीची माहिती। तर बांधकाम कामगार योजनेअंतर्गत नोंदणीत बांधकाम कामगारांसाठी भांडी वाटप योजना ही या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत राबवण्यात येते। या योजनेअंतर्गत जो नोंदणीत बांधकाम कामगार आहे तो या योजनेसाठी आधी अर्ज करतो। अर्ज केल्याच्या नंतर त्याचा अर्ज जेव्हा स्वीकार होतो म्हणजेच ॲक्सेप्ट अर्ज केला जातो त्यावेळेस त्याला तुमचा अर्ज स्वीकार झाला अशा प्रकारचा मेसेज येतो। अशा प्रकारचा मेसेज आल्याच्या नंतर त्या मेसेजमध्ये अशा प्रकारची माहिती दिलेली असते की तुमचा भांडे वाटप योजनेसाठीचा अर्ज हा मंजूर झालेला आहे, कृपया आपली सभासद फी भरा, पे करा। तर तुम्हाला या योजनेचा पुढील लाभ घेण्यासाठी सभासद फी म्हणून ₹1 हा या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर पे करावा लागतो। तुम्ही आता ₹1 हा पे केला। पे केल्याच्या नंतर तुम्हाला पुढे काय प्रोसेस आहे, आता तुम्ही ₹1 पे केला, तुमचं पेमेंट या वेबसाईटवर सक्सेसफुल असं दाखवेल। त्यानंतर तुम्हाला पुन्हा मेसेज येईल की तुमचं जे सभासद फी आहे याचं पेमेंट हे सक्सेस झालेलं आहे, कृपया आपलं पंजीकरण जवळील बांधकाम कामगार ऑफिस याच्यामध्ये जाऊन करा। पंजीकरण म्हणजे काय की तुमचा थंब, म्हणजे तुम्ही नोंदणीत बांधकाम कामगार आहात तर या योजनेचा फायदा, या योजनेचे भांडे, या योजनेअंतर्गत जे भांडे तुम्हाला मिळवायचे आहेत ते मिळवण्यासाठी तुम्हाला बांधकाम कामगार कल्याणकारी जे मंडळ आहे त्या मंडळाच्या ऑफिसमध्ये जाऊन या योजनेसाठीचा थंब हा द्यावा लागतो। तर तुम्हाला तुमच्या जवळील बांधकाम कामगार योजनेचं जे ऑफिस आहे तुमच्या तालुक्याला असेल, जिल्ह्याला असेल, तेथे जाऊन तुम्हाला याचा थंब द्यावा लागतो। आता तुम्ही थंब दिला, थंब दिल्याच्या नंतर तुमची भांडे वाटप योजनेअंतर्गतची जी संपूर्ण प्रोसेस आहे ती इथेच संपलेली आहे। म्हणजेच आता तुम्हाला डायरेक्टली या योजनेअंतर्गत भांडे हे मिळणार आहेत। तुम्ही आता भांडे हे घेऊ शकता। तर हे भांडे तुम्ही कुठून घेऊ शकता, तर तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी असलेलं जे ऑफिस आहे की जेथे तुम्ही थंब दिलेला आहे तेथीलच अधिकारी ज्याच्याकडे भांडे वाटप ही जी प्रक्रिया आहे त्याचं अधिपत्य असेल, त्याच्याकडे याची जबाबदारी असेल, तो तुम्हाला तुमच्या लाभानुसार तुम्हाला एक तुमची भांड्याची पेटी, एक संच हा तुम्हाला देईल। तर आता तुम्हाला हा भांड्याचा संच मिळालेला आहे, या योजनेचा लाभ मिळालेला आहे। तर अशा प्रकारे संपूर्ण प्रोसेस आहे। ही प्रोसेस पूर्ण करून ही जी कामे आत्ताच आपण जी मेसेजेस पाहिले असतील किंवा जी थंब घ्यायची प्रोसेस पाहिली असेल अशा प्रकारची प्रोसेस तुम्हाला कंप्लीट करावी लागते आणि त्यानंतरच तुम्हाला ही जी भांडे वाटप योजना आहे या योजनेअंतर्गत भांड्यांचा संच हा दिला जातो। तर या भांड्यांच्या संचामध्ये तुम्हाला जी गृहोपयोगी वस्तू आहे त्या वस्तू या भांड्याच्या संचामध्ये दिल्या जातात। त्यामध्ये एकूण 17 वस्तूंचा समावेश असतो आणि या 17 वस्तूंचे 30 नग तुम्हाला यामध्ये दिले जातात। म्हणजेच उदाहरणार्थ असं आहे की जर तुम्हाला एक ताट ही वस्तू असेल, या ताटाच्या 4 नग म्हणजे 4 ताट तुम्हाला या संचामध्ये दिले जातात। असे मिळून 17 वस्तू आहेत आणि त्या 17 वस्तूंचे 30 नग तुम्हाला या पेटीमध्ये दिले जातात। आणि हा जो या योजनेचा लाभ आहे हा लाभ तुम्ही फक्त आणि फक्त एकदाच घेऊ शकता। आणि या योजनेसाठी तुम्हाला अटी देखील आहेत, त्या म्हणजे असं असणार आहेत की तुम्हाला तुमचं वय हे 18 वर्षापुढील असायला हवं, तुम्हाला 2 कमीत कमी मुले असायला हवेत, अशा प्रकारच्या अटी आहेत। त्याविषयीची माहिती देखील आपण दिलेली आहे, ती देखील तुम्ही पाहू शकता। तर अशा प्रकारे या योजनेअंतर्गत तुम्हाला जी गृहोपयोगी वस्तू संच मिळतो या संचाची पूर्ण प्रोसेस आहे। तुम्हाला फक्त या पूर्ण प्रोसेसमध्ये जो काही ऑपरेटर तुमचा फॉर्म भरेल त्या फॉर्मसाठी जी काही देयके असतील, जी काही रक्कम असेल तीच तुम्हाला द्यावी लागते। नंतर कशाही प्रकारची तुम्हाला जास्तीचे पैसे, अतिरिक्त शुल्क या योजनेअंतर्गत काही आकारलं जात नाही। अशा प्रकारची काही माहिती बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत अद्याप तरी प्रसिद्ध करण्यात आलेली नाही। तुम्हाला फक्त या योजनेचा लाभ घेण्यासाठी सभासद फी भरावी लागते आणि ती सभासद फी फक्त ₹1 आहे।
आणि यावर तुम्हाला कोणतीही फी तुमच्याकडून आकारली जात नाही आणि या योजनेअंतर्गत तुम्हाला मिळणारे भरपूर सारे फायदे आहेत। त्याचमधील एक फायदा म्हणजेच गृहोपयोगी संच म्हणजेच भांडी वाटप योजना। या योजनेअंतर्गत तुम्हाला अशा प्रकारे लाभ मिळतो, अशा प्रकारे तुम्हाला वस्तूंचा संच मिळतो आणि 1 रुपयात जो संच मिळत आहे त्याची किंमत मार्केटमध्ये बाहेर खूप आहे, हजारोमध्ये याची किंमत आहे, हीच फक्त तुम्हाला 1 रुपयात मिळते। पण या योजनेअंतर्गत हा सर्व जो लाभ आहे, या संचाचा लाभ आहे, हा लाभ घेण्यासाठी तुम्ही नोंदणीत बांधकाम कामगार असायला हवात, तरच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता। ही किरकोळ गोष्ट आहे, ही जी माहिती आहे ही तुम्हाला संबंधित ऑपरेटर तर सांगेनच, यामध्ये काही तथ्य नाही, पण एक अधिक माहिती म्हणून आपण याविषयीची माहिती ही तुम्हाला दिलेली आहे। तर अशा या प्रकारची ही संपूर्ण प्रोसेस आहे भांडे वाटप योजनेअंतर्गत जे तुम्हाला भांड्याचा संच हा दिला जातो त्याविषयीची माहिती ही संपूर्ण अशा प्रकारे आहे। ही माहिती जर तुम्हाला आवडली तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करून ही माहिती नक्की तुमच्या जवळच्या मित्रांसोबत शेअर करा। धन्यवाद।